महापालिकेतील बहुचर्चित बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील 4 अधिकाऱ्यांना जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी मंगळवारी फेटाळला। गेले 5 महिने यावर सुनावणी सुरू होती। महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात जून 2023 मध्ये बेकायदेशीर परवान्यांचे रॅकेट उघडकीस आले। प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून 1 महिन्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी, अवेक्षक श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर, लिपिक शिवशंकर घाटे या 4 जणांना निलंबित केले। या 4 जणांवर गुन्हे दाखल करावेत अशी शहरातील सामाजिक संघटनांनी मागणी केली। प्रशासनाने या चौघांची विभागीय चौकशी केली। यातील 2 जणांनी या कारवाईला आव्हान दिले। या सुनावणीमध्ये महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। या दरम्यान प्रशासनाने या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मठपती यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाही आरोपीला अटक झाली नाही। 22 ऑगस्ट रोजी शिवशंकर घाटे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला। इतर तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला। ऑगस्ट ते जानेवारी 2025 या कालावधीत न्यायाधीशांची बदली झाली। नवे न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे 2 वेळेस सुनावणी झाली। चौघांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सहाय्यक सरकारी वकील दत्तू पवार यांनी सांगितले। उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आरोपीचे वकील जयदीप माने आणि प्रशांत नवगिरे यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।